हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. विदुरानं धृतराष्ट्राक उपदेश दिल्लेले आम्ही पळयत रसची उपदेश म्हळ्यार धृतराष्ट्रान ताका तो मंत्री विदुरू धृतराष्ट्राक भावूय बाई मंत्री बाई ताका आपोवन हांव कसो करचें मिगेलच्या रुडवांतल्या विशयान म्हाका एक लायक सलही दी म्हणून म्हणटना विदुर ताका बुद्धी सांगता रसता तशी आतां त्याचे उपदेश आमी विदुर नीती म्हणून घातला ते आमी मुखारसून वचा पळोवन. इज्य अध्ययन दानानि तपः सत्यं क्षमा घृणा अलोभ इति मार्गोयम धर्मस्य अष्टविध स्मृता. 8 नमनेचे धर्माक 8 नमने वाट म्हळ्यार धर्म पालन करू 8 रीती आसा म्हणून तशी संगेत. खंयचे म्हळ्यार यज्ञ अध्ययन दान तपसू सत्य क्षमा दये आणि अलोभ हे 8 धर्माचे मार्ग म्हणून तांतो यज्ञ अध्ययन दान तपसू आम्ही केल्ला करताची म्हणून कोणेय दाखोवन घेवेत ढंबाचार म्हणटा जाल्यार सत्य दया क्षमा आणि अलोभच पळय ते जन्मान तूं येवका सात्विक गुण ते कळवे. आनीक सांगता तो बिदुरू पळय सभेंतू तूं सबी केलेले वैबे सबी करतना तो पुरोहितान द्रुपदाल पुरोहितान आतां सब केलेले सभेंतू वृद्ध आसूं का म्हण म्हणटाची तुगेले सभेंतू वृद्ध ना म्हण सांगू जायना. इता म्हळ्यार ज्ञानवृद्ध वयोवृद्ध जावन आशिल्लो भीष्म पितामह आशिल्लो जाल्यार वृद्ध नातील सभे वृद्धान नातील सभे नाही म्हणटाची तुगेले सभेंत वृद्ध आशिल्लो जाल्यार तो वृद्ध तो धर्म प्रतिपादन केला वताणे ना नवे तसल वृद्धांक दवरून सबी करून कसले प्रयोजन ना. तो भीष्म एक उत्तर तो उरले न्ही चांग कसल म्हूण सांगू वचनी म्हूण जाल्यार तो तुगेले सभेंत आसून जेवा तसल भीष्मालेद्रा हाम सबी केलेले भीष्मालेद्राक आमी पुरोहितला उलयलीचे म्हळ्यार प्रयोजन ना. जाल्यार भीष्मान कडेर म्हणटा तुका कसल कोरका म्हूण सांगला न्हय ते सबी जतन कसले उलयतले मागीर भीष्मान सांगला न्हय धृतराष्ट्रा तूं अशी कर म्हण तशी चल तूं इते म्हळ्यार तसल्ले मालगड्यान सांगिल्ले आयकूका जत्ता म्हूण सांगून सांगता. आनी म्हणटकय विदुर कसं न्ही म्हळ्यार केन्नाय कोणेय पापकार्य करूंक नज एक पंत पापकार्य करचें मागीर पुन्हा पुन्हा करून वता पुन्हा पुन्हा पापकार्य जाली म्हूण जाल्यार मनशाल प्रज्ञेची नाश जाता. तशी बुद्धी सुसंस्कृत जावन दवरी प्रतिनित्य पुण्यकर्म करी त्या रितीर पुण्यकर्म केल्यार मात्र तूं पुण्यपुरुष म्हणून कीर्ती घेता. तशी अन्यक कसं म्हळ्यार असूयको दंडशुको निष्ठिरो वैरकृच्छटः सकृच्छ्रम महदाप्नोती न चिरात पापमाचरण न म्हणटाची म्हळ्यार असूयको दुसऱ्याल वैरी केन्नाय जाळ मत्सर भोगतलो तागेले जाय जेल्लस तो अशेस तो तशें म्हणून जाल्यार अन्यक नमुने असूयस कसं म्हळ्यार चांग गुणी जनाक कोणेय होगळसिल्या पुरो तांणी चांग अशें ना बा तागेलां तो असल एक कीळ गुण आसा असल एक वायट गुण आसा म्हणून नातील गुण दोष सोदून काडतलो हांकां पुरे असूयक म्हणचे. अन्यक कसं म्हळ्यार दंडशुको म्हळ्यार मर्मस्थळां मारतलो म्हळ्यार हातान अस्त्रान सकड मारचे विशयी पशी मर्मस्थळां मारची म्हणजे कसं लागत असवे मन दुखचे तशें उरलोचें पळय. आतां हांनी पुरे केलेले त्याचे न्हय द्रौपदीक भीमाक धर्मरायाक पुरे कितले हंगशील तांणी कितले दुखयले मन तशी त्या पुरे मर्मस्थळां मारचे म्हणून घेता. दया रहितो दया ना निष्ठूर उतर उलयता कोपता एक चूर दया कारुण्य कसले ना या पुरे हांगेले गुण कोणाले धृतराष्ट्राला नीच रडूंक आनी संजन्य विशयाक शत्रुत्व साधन करचे कर्णू शकुनी दुर्योधनो दुःशासन हांनी पुरे तशीच न्हय तशी. आनी कोण कसं सांगला रे वपन असी हांव सांगिलेची हांव केलेले सम म्हणून साधन करतलो ताका शठ म्हूण म्हणटाची कळवे. तसले
तांकां मुखारसून जिवनांत मस्त कश्ट येता. आतां तुगेले ते 4 जन दुष्ट चतुष्ट येस पळय तांणी शठ कोण कसं सांगल्यार तांणी आयकताच वे. तूं सांगलें आयकनाची, भिष्मान सांगलें आयकनाची, द्रोण कृपाचार्य अश्वत्थामा कोणेय सांगोची तांणी आयकुची स्थितीर नाची. तांणी केलेले सम म्हण असल जनांक मुखारसून महाकश्ट महासंकट येता वैकी न्हय म्हूण पळय. तशें जावन तांकां परिशुद्ध जेवणाच्या सांग. तांकां पांडवांगेले बेर असूय नाका म्हूण सांग. सम्मची ಕಸಲ್ ಕೋರ್ಕಮ್ಮನು ಮಲ್ಗಡಲೆ ನಿಮ್ಗುನು करका सांग. ಸ್ವಲ್ಪ पाप बुद्धी पुरे नाश करून घेवका म्हूण सांग. ते सांग चांग जतकी ना म्हूण पळय. आनीक कसं म्हूण म्हळ्यार म्हणटाची प्रज्ञामेवागमयती यः प्राज्ञेभ्यः स पंडितः. कोण प्राज्ञ जालेले जन बुदवंत जन असता पळय मेधावी जन पंडित म्हणीत शास्त्र अर्थ पुरे कळलेले जन तसल्या लेगी खंयचे विशयांत सलही घेता पळय तांणी श्रेष्ठ तांणी पंडित म्हणून घेता. इथं म्हळ्यार प्राज्ञ मनीसो असले बुद्धी नातिले जनाक तो हे तिळवळीक दिवच्या वचना. चांग बुदवंत आशिल्ले जना तिळवळीक दिवच्या वता. तुगेले दुर्योधनान तसले जनाले तो उलयना. तशी चांग तांकां सांग असल बुद्धी नाका तुमगे लागी कोणें येनाची तुमकां कोणें बुद्धी सांगनाची म्हूण सांगून सांग. आनीक कसं म्हूण म्हळ्यार सान आसतना चांग काम करता की मंतरपणार्थय चांग मरण मेळची की चांग जीवन मेळची की जाता. आनी सांदकून पाप बुद्धी री होड जाल्ली तुगेले चेडू तांणी तांगेले अंत्य तशीची दारूण जाता उडगास असो. आनी कसं न्हय म्हूण म्हळ्यार खंयची एक अधर्मारी खंयचेची लाभ करून घेवचे नजे म्हूण आसा. आतां तुमी अधर्मारीची राज्य लाभ करून घेतले. आतां तांणी तांगेले राज्य निमगूचे आयल्यार तुमी दिना म्हळ्यार तेव्हा एक होड अधर्म जाता. ते पळय करूं नज. तशी कोण ब्राह्मणांक मर्याद दिता तांगेले सेव करता दान दिता ज्ञाती बांधवालांत भारी प्रितीर आसता तसल रायाक मस्त काळते राज्यपालन करचें जाता. तशी पळय बुद्धिश्रेष्ठानी कर्माणी बाहुमध्यानी भारत तानी जंगा जगन्यानी भार प्रत्यवराणीच्या म्हणटाची. म्हळ्यार केन्नाय एक रायान बुद्दंतिकेर तागेलें कार्य सादसून घेवका तें श्रेष्ठ कळ्ळें. शिवाय हांव रायो म्हाका जाय जाल्लें तितलें पराक्रमस बाहुबलस म्हणून कार्य सादसूच्या पळयल्यार ते समने मध्यम रिती म्हणटात ताका. आनी जंगा जगन्यानी म्हळ्यार कपट मार्ग म्हणटात ताका. कपट मार्ग म्हळ्यार कपट मोसान कार्य साधन करचें तें कनिश्ठतम. आतां तुगेले चेडूं हें जंगा जगन्यानी कनिश्ठ रितीरी कार्य साधन करूं चमकल्यांचें सम न्हय कळ्ळें. हें अधम रितीरी कोण काम करता तांकां गडवा होलसिताची. त्या गडवांक बुद्धीमंद न्हय. तशें जावन तांणी कसं करता म्हूण तांकां गुतना. तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार दुर्योधन शकुनी तो मूर्ख दुशासन आनी तो एकलो कर्ण हांगेले 4 जनाले सांगिल तशी ऐकून तूं पांडवांगेल राज्य तुमकां न्यास जावन दवरच्या दिल्लेले ते तांकां सोड दिना नशी. तूं मिगेल चेडवां बरें जेवचें रिती कसली म्हूण निमगेल्यारी कसो रितीस तुका बरें जेवची कांय ना. तांतूय तूं तांकां मोस करतरस ही ताका म्हूण म्हळ्यार तांणी तुका अन्ना मोग केलें तितलें मोग करतरसची जाल्यार तूं कसो करतरस तांकां तें सुरवें पळय. तशी तूं तांकां मोज करतरस न्हय. तशें जावन तांणी तुका केन्ना अन्ना दिवची मर्याद दिता की तूं तांकां चेडवां दिवची प्रिती दी तेन्ना पुराय समजता. पळय ह्या विशयांत तुका एक दत्तात्रेयानी साध्य देवतेंगेले इतिहास सांगता काणी. दत्तात्रेय म्हळ्यार गोतस. दत्तात्रेय म्हळ्यार अत्री महर्शील पूत महाविष्णूची दत्तात्रेय जावन आयिल्लो म्हणटाची. ताका एक पंता साध्य देवते मेळ्ळीच काय तांणी निमगेल काय आमी साध्य देवते आनी अन्य देवते तुका पळयलें कुडलें तूं कोणें एकलो छांग मनीस म्हूण दिसता. शास्त्रार्थ पुरे गुप्त आशिल्लो
त्यामुळे तू परमात्म दर्शन केल्लो म्हळ्यार पारमार्थीक ज्ञान संपादन केल्लो महाबुद्धिमंत म्हूण सांगून आमकां दिसता रस तूं आमकां चंग उपदेश कसले दितवे म्हूण तेदना दत्तात्रेयान सांगिल्लें तुका सांगता जाव म्हूण दत्तात्रेयू ते देवतेंक सांगता काय कसलें म्हळ्यार म्हाका मिगेल गुरून कसलो उपदेश दिला तें हांव तुमकां सांगता. मनशाक धैर्य सुका शांत मन सुका सत्यधर्म पालन सुका हें मनशाल मुख्य कर्तव्य. ते कर्तव्य परिपालने मुखांतर हृदयाचे अज्ञान भायर घाल्ले म्हळ्यार हृदयाचे अज्ञान भायर घालचे म्हळ्यार अज्ञान नाश करून घेवचे आनी प्रिय अप्रिय इत्यादी द्वंद्वांतो समान जावनसचे म्हळ्यार निर्द्वंद्व जावनसचे तशी आसुका म्हणस म्हळ्यार निर्द्वंद्व जावनसची म्हळ्यार कशी पळय सुरवे कोपा विशय काडया दुसरे कोण की तुमकां मस्त हांगसी तर रसची बिश्टाई तर रसची सवतर रसची कसले जेव कोप येवचे न्हय भारी सहन रसुका कोणा सहन आसता कोप येना मात हें कशी म्हणले कोपुरोचे आमी न्हय प्राणी मात्रांक मनुष्य मात्रांक कोप असची आसा न्हय जाल्यार कोपू येवजनच म्हूण कशी ताका म्हणजे सहनशीलता वाडोवन घेवका म्हूण सांगून कोण भारी सहनेर आसता ताका कोप येना जाल्यार कोपू सहनशीलत नातील मनीस जावनच पुरो जाल्यार तो कोपू येद्रा दाखोवन घेना नशेंच पुरो जाल्यार मनान तूं तागेलो कोप आसल्यार तो नाश जावन वता. तशें जावन कोप आसचें नज एक आनेक नाक्रोशी स्यान् नाममानी परस्य मित्रद्रोही नोत नीचोपसेवी न च अभिमानी न च हीनव्रतो रुक्षां वाचं रुशतीं वर्जयित विंगड जनांनी निंद करचेनच अपमान करूवचनच मित्रद्रोह करूनच नीच पुरुषां सेव करूवचनच दुरहंकारश्चनच दुराचार प्रवृत्ती अश्चकैनच कळवे आनी कठीण जावन कोणाकय उरलोचे तेवय रब्बोका म्हूण सांगून तो दत्तात्रेयान सांगिल्ल विशय पुरे सांगतरस अनेक कसं म्हळ्यार कोण दुसऱ्याल मन दुखची तशी कठीण जावन उरलयतकी तो आसुरी संपत आशिल्लो मनीस म्हूण जाता. सदा कोपिश्टू सदा वायट वायट उतर उरलयता तागेल तोंड भारी एक नमने विकार जावन म्हळ्यार वायट उतर उरलयिल्ल विकार आसता पळय म्हण आमी लेखचे नाका विकार जावन आसता म्हळ्यार तेजू आसना म्हूण सांगून आनी एक कितले चंद दत्तात्रेयान सांगला म्हळ्यार यदि संतम सेवती यदि संतम तपस्विनम यदि वास्तेनमेव वासो यथा रंगवशं प्रयाति तथा स तेषां वशमभ्युपैति वासो यथा रंगवशं प्रयाति म्हळ्यार वास म्हळ्यार आमगल्याक सूत आसता न्हय सूत सुताक बण्ण घालताचे मागीर ते नेगी करताचे कळ्ळें खंयचे बण्णा सुतान नेगी केले तेंचे बण्णाचे आमगल जातकी तशीची सत्पुरुशाल सहवासांत आशिल्लो तो सत्पुरुशू जाता तागेल गुणकर्म ताका येता त्याची असत्पुरुशाक सेवन केले तो असत्पुरुश जाता आनी कोणेय एकलो तपस्वी लागी मस्त काळ राबलो म्हूण जाल्यार मुखारसून तो बाई एक तपस्वी जाता तशी चोराल ओटो आशिल्लो मनीस चोरू जाता. अतिवादम न प्रवदेन न मादये द्यो नाहतः प्रतिहन्यान्न घातयेत म्हळ्यार एकलो तुका मस्त सवता जाल्यार तूं ताका सवच्या वचूं नाका म्हाका कोण की निंद करता म्हळ्यार हांव तांकां निंद करचें वचनच येद्रा कोणेय आस ताका जय जय म्हणून मारचें न्हय ताणें प्रहार करना नातल्यार आमी कसले प्रहार करूं वच्चो का सात्विकत म्हळ्यार कसो कसो एकत वेळ ताणें मारलेची जाल्यार वापस मारूं वचनच अस्सल गूण खंयचे मनशास की ताका देवती समीत प्रीती करताची म्हूण आनी
कसकसं उल्लोचे पशी मौन अरसूचे श्रेष्ठ. उल्लोचे तोंड कळलं रे फटी मारचे परुष उतर म्हळ्यार कठीण उतर उल्लोचे सकड करनाशी सत्य उल्लयला रे. म्हळ्यार उल्लयनान अशें मौन आरसूचे भारी श्रेष्ठ जालें रे. उल्लयले उतर पुरे सत्य जाल्यार तें आनीक श्रेष्ठ. उल्लोचे उतर सत्यय प्रियय जावन आसूं का हें उतरांतू आसूचे नियम. आनी मनशान खंयचेय वस्तू वयली आश दाखोवचे न्हय. जल तितले आशे निग्रह करून आसूं का. करता करता निग्रह करता करता मन निग्रह करचे जाता साध्य जाता मन निग्रह करूनश्चाक. आनी भावमिच्छति सर्वस्य नाभावे कुरुते मनः. एक मनीसो सगळे समस्त जगत्यांतो परमात्माला सृष्टी कसं असं पुरे प्राणी काही चांग जावका म्हणून मनांतो आलोचन करत की कोण सत्यार असत की चंद उतर उरलेत की जितेंद्रिय जावन असत की तो उत्तम पुरुष म्हूण घेता. आनी खंयच्यो रायो खंडाबट्टे कठीण रितीन शासन करता की जनाले दूषणेक म्हळ्यार जनाल कोप्पाक पावता तो. म्हळ्यार खंयच्यो रायो जोर आसता कठीण आसता तांकां जन उलयता म्हूण सांगून. कोणीय केल्लेलो उपकारो स्मरणे दवरना म्हूण जाल्यार त्या रायाकय कोणीय मर्यादा दिनाची. अधम पुरुष म्हणून घेतो तो. आतां कोणेय जो ताका चांग केला जाल्यार तांकां वायट करता म्हूण जाल्यार रे तागेले वयली ताका नंबीक ना नातला रे चांग चांग मित्रांक दूर करता म्हूण जाल्यार रे ताका अधम पुरुश म्हूण म्हणटाचे. अशी विदुर दत्तात्रेयान सांगिल्लें. उतर पुरे धृतराष्ट्रा सांगतना धृतराष्ट्र विदुरान निमगीत पळय विदुरा म्हाका आतां एक प्रश्न आसा. महाकूल म्हणून सांगता जाल्यार त्या कूल कशें आसूं का म्हूण. तेदन तो सांगता खंयची कुलाचे जनालांतू तपस्सू जितेंद्रियते विदाध्ययन यज्ञ पुण्यकर्म करचे सदाकाल अन्नदान विवाह क्रिया पुराय जातर आसता की त्या कुलाक महाकूल म्हूण म्हणटाची. खंयच्या कुलांतू सदाचार सद्व्यवहार केन्नाय आसता की खंयच्या कुलांतू जल्लले बायलोय स्त्री पुरुशय तांगेले तांणी कसले दोष करनाच की तांकां जन्म दिलेला आनम्मा दुःख दिनाच की धर्माचरण करताच की त्या पुरे कुलाक महाकुल म्हूण म्हणटाचे. कळ्ळें. यज्ञ याग कोरका ब्राह्मणांक दान दिवका तशी त्या कुलाक पुरे महाकुल म्हणटाचे. कोण यज्ञ याग करना की ब्राह्मणाल स्वत अपहार करता की ब्राह्मणा तिरस्कार करता की त्या कुला पुरे कुत्सित कुल म्हणटाचे. ब्राह्मणाक अनादरण करूनच निंदी करूनच ब्राह्मणाल द्रव्य अपहरण करूनच हे पुरे खंयच्या कुलांतू ना पळय त्या पुरे महाकुल म्हणून घेताचे. आनी एक कुलांतू संपत्त समृद्धी आसच्या पुरो गो संपत्ती आसच्या पुरो मस्त जन आसच्या पुरो त्या कुलांतू अपार धन समृद्धी आसच्या पुरो जाल्यार त्या कुलांतू आचारो सम ना म्हूण जाल्यार त्या कुलाक महाकुल म्हणा. महाजन आसच्या पुरो महासंपत्त आसच्या पुरो महागो संपत्त आसच्या पुरो जाल्यार त्या महाकुल म्हणून घेना. इथे म्हळ्यार जन पुरे हीनवृत्तीचे जावन आसताचे. त्यांची केल्या कुलांतू अत्यल्प धन आसतले त्या कुलाचे जन बडव आसतले दुर्बळे आसतले जाल्यार तांणी सदाचार संपन्न आसताची. तांगेले गो संपत्त नाशी आसतले जाल्यार हे सदाचार संपन्न जावन कोण आसच की तांगेले कुलय महाकुल म्हणून घेता म्हणून ताचे खातीर प्रयत्नपूर्वक सद्व्यवहार सदाचार राखून घेवन येवका. दुड्ड येता बत्ता कोण ऐश्वर्यहीन जाल्यार ताका कोणी दरिद्र म्हणाची जाल्यार कोण चारित्र्यहीन की तो दरिद्रा पशी कडे. तशें जावन प्रती एक मालगड्यान मागची कसने म्हूण म्हणल्यार आमगेले कुलांतू ब्रह्महत्या करतलो ब्राह्मण द्वेश करतलो पित्रांक तर्पण पिंड प्रदान करना नशी बसतलो तसल्यान जन्मा येवची नाका म्हूण सांगून.
कोणाले संपत्तू अपहरण करचो आमगेल कुला येवची नाका, मित्रद्रोही आमगेल कुलांतू जेवची नाका, वंचकू आमगेल कुलांतू जेवची नाका, फटी मारतलो आमगेल कुलांतू जेवची नाका म्हूण सांगून म्हणटाची मागताची. तशी तृणानी भूमिरुदकम वाक्चतुर्थीच्या सुंदरता सता मेतानी गेहेशू नोचिद्यंते कदाचन. कोणी घरांतो अतिथी जावन येयल्या ताका बसशाक दरबासन बैशा एक चांग जागो हातपाय धुवच्या उदक चांग उतर ताका जाय आशिल्लें आतिथ्य केल्लें म्हूण गेल्यार त्या घराक महाकूल म्हणटाची, सत्पुरुश म्हणटाची दंतुल जन पुरे. तशी यः कश्चिद् अपि असमृद्धो मित्रभावेन वर्तते स एव बंधुः तन्मित्रं सा गतिस्तत्परायणं. म्हळ्यार पळय, कोणाकय कसले संबंध नासतले परस्पर जाल्यार तो पुराय जना लागीं मित्र भावान म्हळ्यार प्रितीन आसतकी तो बंधू, तोचे मित्रू, तोचे शरण्य म्हळ्यार शरण वच जाल्यार तागेले की शरण घेवका आश्रय दातूय तोची म्हूण सांगून विदुर सांगता. आनी कोणाल बुद्धी क्षणक्षणा व्यत्यास जतकी कोण मलगडांगेल सेव करना की तसल मनशाक मित्रत्व तसल मनशाल ಒಟ್ಟು मित्रत्व कोरका म्हणना. मन दृढ सुका अज्ञान ना सुका तसल्याल ಒಟ್ಟು मित्रत्व कोरका. ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ एक गुण असता कारण कोपू खंयचेय कारण ना नशे वट्रासे विंगडा बाद दिवचे ते दुष्टाल मन म्हणून घेताची. तशी आतां केलो पंत कोणकी आमकां उपकार करता. उपकार करतना आमगेलें कार्य साधन जालें नंतर तांकां विसरून तांगेले कश्टा वेळार आमी पळयना नशें राबल्यार ताका कृतज्ञ म्हणटाची. खंय तर म्हळ्यार ताण मेल्ले नंतर लासिना नशी तागेले देह एक कडेन उडयल्यार मांसाहारी प्राणी जाल्यार ते देह हुंगना नशी वताच काय. तशी आतां हे पुरी गूण कोणाला तस म्हूण आमी हें आयकताची आलोचना करता. धृतराष्ट्राक विदुरान ह्या पुरे विशयी वतून वतून सांगचें कारण कशें जालें म्हळ्यार तागेले पुत्रांक पुरे हेंच पुरे गूण आसूचे. आनी तातूंत तो महाकूल म्हूण जाल्यार कसो जावका म्हूण इंगिता. महाकूल न्हय आशिल्ले जनाल कुलांत कशें आसता ते पुरे तागेले चेडवाले गुणांत आस. तशी सांगता पुनर्नरो म्रियते जायतेच्या पुनर्नरो हीयते वर्धतेच्या पुनर्नरो याचती याच्यतेच्या पुनर्नरः शोचती शोच्यतेच्या. ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಎತ್ತರಸ್ತಕ್ಕೆ ಮರಣ ಎತ್ತರಸ್ತಕ್ಕೆ ಕಳವೆ ಕ್ಷಯ ಜತರಸ್ತಕ್ಕೆ ವೃದ್ಧಿ ಜತರಸ್ತಕ್ಕೆ. ಕೆಲವಪ್ಪಂತ ತಕ್ಕ ಯಾಚನೆ ಕೊರ್ಚು ವೇಳತ್ಕೆ ಕೆಲವಪ್ಪಂತ ಯಾಚನೆ ಖರ್ಚು ದಿತ್ತಲ್ ವಿಷಯತ್ಕೆ ಕೆಲವಪ್ಪಂತ तोचे दुःख अंतस्तके ಕೆಲವಪ್ಪಂತ कोणकी दुःख आशिल्ले जन हो समाधान करतके. तशी हे जीवन चक्र म्हूण सांगून सुख दुःख समृद्धी असमृद्धी लाभ नष्ट मरण जनन हे पुरे जिवीत कालांत मनशा मेळ्ळे तर आसता. तशी मन स्थितप्रज्ञ म्हणून घेतिलो तो सुख समृद्धी लाभ जिवीत हाका पुरे भारी संतोष पावना. दुःख समृद्धी लाभ मरण येतना चिंताय करना कळवे. तशी अशी विदुर पुरय सांगतारस न्हय धृतराष्ट्र वा पास निमगीत कय पळय सम आतां तूं सांगतना म्हाका कळ्ळें साक्षात धर्मरायूचे म्हणून घेवचो निजावन तो धर्मिश्टू धर्मरायू युधिष्ठिरू ताका हांव मोस केला भई त्या कारणानची म्हाका कळ्ळेत युद्ध जाल्यार म्हगेले मंद बुद्धी चेडू नाश जाताची म्हूण. तशें जावन हे भंय म्हाका मन आशिल्ली देखून नित्य हांव तळमळें तरस पक्कनी हे भंय म्हगेल्या दुखून वचका जाल्यार कसल कोरका सांग. केन्ना म्हगेले चेडू हांकां युधिष्ठीर आदी येवन मारताची म्हूण म्हळ्यार भंय म्हगेल्या मनांत आसाची आसा. तेदना विदुर सांगतकी पळय भंय दूर जावका वे बुद्धी आसूका गुरु शुश्रूषेन ज्ञान पावका तेदना भंया दुखून तो मुक्त जाता. कित्याक म्हळ्यार ज्ञान आसल्यार तो कसले वायट कर्म करना. आतां भंयाक कारण कशें जालें म्हळ्यार मोहनी केलेले वायट कर्म. तशी ते दोनी ना म्हूण जाल्यार भंय कसल्याक आसता म्हणून सांगता कोण विदुर. मागीर सांगतारस
बई जावची कसल्या का म्हळ्यार तुगे ज्ञाती बंधूंगेल वटू द्वेष बांधून घेतला तुवें. आता तुगेल पुत्तांक तितली द्वेष तांगेल वयर आसतना हांगा आमी कोणें बुद्धिवाद सांगेल तांकां पती जातवे ना न्हय. तसले योगक्षेम तांगनी योगक्षेम आसता म्हूण कशी सांगचें. कोण ज्ञातींक द्वेष करता की तांकां केन्नाय नाश जेवचे विंगड कसले गती ना तांकां. ब्राह्मणेषु च ये शूराः स्त्रीषु ज्ञातिषु गोषु च वृक्षादिव फलं पक्वं धृतराष्ट्र पतन्ति ते. खंयचे श्रेष्ठ जन ब्राह्मणांगेल विशयांतो स्त्रियाल विशयांतो ज्ञातील विशयांतो गायचे विशयांतो शौर्य प्रदर्शन करता की त्यांनी अधोगती पावताची म्हूण. महान अपि एकजो वृक्षो बलवान सुप्रतिष्ठितः प्रसह्य एव वातेन सस्कंदो मर्तितुं क्षणात्. एक रूप ओड चापुरो ಗಟ್ಟಿ ದೃಢಜವನ ಚಾಪುರೋ ಜಲರಿ त्या वृक्षा ಸುತ್ತಮುತ್ತ विंगड वृक्ष नानतलरी एक बिरुगाळ इलरी तिथली दृढ वृक्षई क्षण मात्रांतो पाळ समीत वैर जावन पाळ समीत निक्कोळणे येऊन पडता. तशीची पुरे वृक्ष ओटू ओटू मस्त लागे लागे असला रे सनसना जेव सम पाळ गट्टी जाईना दिल असला रे कंची बिरुगाळ इलरी त्या वृक्ष पुरे पणाची त्यामुळे त्यांनी मस्त वृक्ष असाची. एक वृक्ष असल्या वारे त्या वृक्षा बुड मेल करून वता. तशी मनशाकय तो कितले तागेल्यागी संपत असो कितले शस्त्रस्त्र असो कितले सैन्य असो तो एकलोची ताका कोणीय हुंकनाचे म्हण जाल्यार तो आनी केन्नाय अदप्पता नाका वच्चे. तेंची ताणे पुराय रायांक गेलो परस्पर प्रिती रस म्हण जाल्यार ಒಟ್ಟ ಶಿಲವೃಕ್ಷಿ ಕಂಚಿ ಕಷ್ಟ ವೇಳಾರಿ ತಕ್ಕ ಕಾಯಿ ಬಾಧ जायना म्हण सांगता रस. तशी आनी सांगता कसं नाही म्हण म्हळ्यार मनशांतल्यान तो आरोग्य आनी धन ते दोन असले रे ते मनुष्य मस्त श्रेष्ठ म्हणून घेता. कळबे खंयचे विधाचे व्याधी नाशचे रोग नाशचे. कळबे तसले मनुष्य तो म्हणतात ना पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण पीडिता म्हणून. तशी पुण्य केलेलो मनुष्य तो ताका कसले रोग ना कांय नचे ना तशी म्हूण आसल्यार पुण्य केलेलो मनीस तो. आतां पगड खेळ्ळो तुगेलो पूत कळ्ळें द्रौपदीक गेलून अपमान केल्लें ಮೋಸ ಪಗಡೆ ಆಟತೆ ज्ञानी जनते मान्य करनाची गोतच तुका जाल्यार दुर्योधनाक ते राब्बय रे पगडे खेळचे म्हणून तूं सांगनी हांव तुका कितले की पण सांगलें राब्बय राया ते तूं मनावर न्ही. तेदान हांव सांगिल्लें बरी तुवंय करनी दुर्योधनानय करनी. आतां तुका बहीण जाता म्हळ्यार हांव कसो करूं जाता. आनी खटीण स्वभावाच्या लागी विरोध बांदून घेतल्या काय मस्त कष्ट जायना जाल्यार कोण मृदू स्वभाव आसाची तांगेला विरोध बांदून घेवच्या कन्नच म्हूण म्हणटाची. मृदू स्वभावाच्यांक येवचो कोप आसा पळय तो सादारण जनांक नाश करच्यो तसलो कोप तांकां येता. तशी तुका विंगड कसले सांगचें म्हाका दिसना. तुगेल चेडूं पांडवांगेल वटू संतोशार आसोची. कळ्ळें तांगेल राज्य तांकां सोडून दिवची त्या वेळार पांडूल चेडूं तुगेल चेडूं वटू संतोशारी आसताची. कौरव पांडवान वट्ट आसल्यार क्षेम विंगड आसल्यार तांचो युद्ध जाल्यार कौरवांगेले नाश जावचे पांडवांगेल जायना. तशी आनी बरलेले कशें की वेळ आसा पळय तुगेल चेडूवान आनी तांणी वटू चंदायर आसल्यार तेंची लायक येदोळते तांणी कशें केल्लें आहा पांडवांक बाद दिल्ले केल्ले आनी पुणी तूं बुद्धी सांगून तांकां पांडवांगेल वटू चंदायर आसच्या सांग तांकां लायक म्हणून सांगता रस. कळ्ळें आनी तूं असहायक म्हाका हांव कसो करचें मिगेल चेडूवान आयकनातलें आनी म्हणचें नाका. आतां कुरुवंशा तूंच न्हू आधार स्तंभ म्हणटना तूं धैर्य करून तांकां सांगता न्हय. तुजी भिवन तांणी खंयचे वाटे वताची वच्चोची म्हूण सोडल्यार तांणी नाश जेवची तूं तुगेले दोळ्यान न्हू पळोवका जाता. आनी तुका कशी सांगची राया हे विशय इतलें सांगल्यार पावनी हांवें तुका म्हूण न्ही दुर्योधन धृतराष्ट्राक विदूर सांगता रस पळय. आनी हांव तुका सांगच्या कसलें ना तूं पांडवांगेल वटू संधी करच्या सांग तुगेले चेडूवांक
तांकां तेदन कसले अपाय ना पांडवांगेले ಒಟ್ಟು प्रिती रसच म्हणजे पांडव तांगेले रक्षण करताची म्हूण सांगून म्हणटा मागीर सांगके पळय स्वयंभू म्हणून 17 नमुने जन मूर्ख म्हणून सांगला मूर्खाल गुणलक्षण सांगला कसं नाही म्हणून म्हळ्यार पळय कोण आकाशाक हांव मुश्टीन मारता म्हूण लेखतकी तो मूर्ख इंद्राले धनुसू धोरण हांव बागसायता म्हूण लेखल्यार तो मूर्ख सुर्याक धरू वता म्हूण सांगला रे तोय मूर्ख म्हणून घेता तशी मागीर सांगतरस शिष्य कोणाक तागेल्या शिश्याक शासन करूं जायना जेवो हतोटी दवरून घेवचें जायना तो गुरू ही मूर्ख जाता कोण रायो असंतुश्ट केन्ना खंयच्यान तुवें ताका संतोशू ना कितले गडसिल्यार संतोश ना कितले आयकल्यार कितले खाल्ल्यार संतोश ना तसलो तो मूर्ख म्हणून घेता अन्य कसले म्हळ्यार कोणकी एकलो याचन करूं येता कळ्ळें ताका उलोवन पेटयतलो तोय मूर्ख जाता सतकुला प्रसूत जावनस जाल्यार चांका मेक्कय करना तोय मूर्ख म्हणून घेता आपण दुर्बल बलिश्ट राया लागी युद्धा वता म्हण जाल्यार तोय मूर्ख म्हणून घेता तशी अन्यक तुका सांगचें कसलें म्हूण म्हळ्यार तुगेलें चेडूं हे पळय गुण आसूचें मूर्ख जनतांनी आतां पांडवान तुमगेले राज्य न्यास दवरचें मुखार आतां तांणी अपास निमगीत आसत न्हय तेदना अय्यो आमी घेतला बाय तुमगेले ना बा आमकां गोतना म्हूण म्हळ्यार जाता बाय ना न्हय ते चुकी जाता न्हय तुमी आतां तेंची करतरसाची म्हणून म्हणटना धृतराष्ट्राक मागीर वापस प्रश्न येता ಸ್ವಲ್ಪ वापस धृतराष्ट्र विंगड प्रश्न निमगिता कसं निमगिता म्हणून म्हळ्यार फायच्या दिसा पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता